या आंदोलनामध्ये खंत वाटतेय. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली साठे दैनिक बोंबाबोंबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. येत्या 14 ऑगस्ट रोजी एक नवाकुरा मराठी सिनेमा येतोय आणि या सिनेमाचं नाव आहे समर्थ आणि या सिनेमाचे प्रोड्युसर सर यतीन कार्यकर सर आणि दिग्दर्शक सर आज आपल्यासोबत आहेत. तुम्हा सगळ्यांचं दैनिक बोंबाबोंबमध्ये खूप खूप स्वागत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. काय भन्नाट ट्रेलर आहे. म्हणजे आजच्या काळात खरं तर तरुणाईला असं थोडंसं झगमगाटाची दुनिया लागते, पण तुम्ही आत्ताच्या या जेन झीला म्हणजे आत्ताच एवढं मोठं आंदोलन झालंय या सगळ्यात आणि तुम्ही त्यांना समर्थ रामदासांचे विचार देताय. तुमच्यापासून सुरुवात करेल सर, काय सांगाल या सिनेमाबद्दल? मुळात आहे ना, जेनझींनाच गरज आहे असं नाहीये, सगळ्यांना गरज आहे. आमच्या पिढीला पण गरज आहे, आपल्या मागच्या पिढीलाही गरज आहे आणि जेनझींच्या पुढच्या पिढ्या येतील त्यांनाही गरज आहे. कारण समर्थ विचार हे असे आहेत ना, जे अनेक पिढ्या कालात येतात, ते प्रत्येकाला प्रत्येक पिढीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिलेट होतील. मुळात हा सिनेमा करतानाचा आमचा प्रयत्न हाच आहे की समर्थ विचार हे सोप्या पद्धतीने समजून सांगावेत. समजून सांगण्याचा अट्टहास पण नाहीये. म्हणजे एंटरटेनमेंट क्वेश्चन सांभाळता हा समर्थ विचार मुलांना दाखवावा. कदाचित तू वेगळा विचार घेईन, कदाचित मी वेगळा विचार घेईन, कोणी समोरचा बघणार त्याला एक वेगळा विचार भावेल, पण यातनं कोणीतरी एखादा विचार घ्यावा ही आमची प्रामाणिक इच्छा नक्की आहे. यतीन सरांकडे मी तर काय सांगाल, चित्रपटातील तुमची भूमिका किंवा ओव्हरऑल अनुभव कसा होता? मेन कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक स्टोरीला एक हिरो लागतो आणि एक विलन लागतो. तर हिरो साहेब आहेत तर म्हणून एक विलन हे साहेब आहेत. कदाचित त्याशिवाय स्टोरी पुढे पण जात नसेल. हो, नक्कीच. पण कसं आहे, मेन काय आहे, म्हणजे जेव्हा ॲक्च्युली मला सरांनी आधी इन्व्हिटेशन दिलं की या तुम्ही प्लीज आमच्या सिनेमाचा भाग व्हा. म्हटलं स्टोरी ऐकल्याशिवाय तर मी काही करू शकत नाही. तर ते म्हणाले हो ओके, आपण योगेशजींना मी सांगतो. मग योगेशजी सुद्धा, मी जाऊन भेटलो योगेशजींना आणि आमचं जवळजवळ 1.5 तास बोलणं झालं. 1.5 तास आम्ही बोलत होतो पिक्चरवरती. फक्त पिक्चर नाही, मग समर्थांचं जीवन, समर्थांचे विचार, त्यांचा असलेला आजच्या आपल्या सगळ्यांच्या जीवनावरचा प्रभाव, या सगळ्याचा विचार आमचा झाला. आणि मग त्यातून मला माझ्या कॅरेक्टर करता बरंच काही मिळालं सर. म्हणजे मी हे नक्कीच सांगेन तुम्हाला. हो, त्या एका सिम्पल टॉकमुळे. आणि पिक्चर कसा बनवावा, एक किती सुंदर, म्हणजे ती प्रोसेस जी असते आणि ती किती छान एन्जॉय करता यावी याचा अट्टहास पदोपदी आम्ही करत होतो की बाबा नाही आता हा किती छान. म्हणजे मला आठवत आहे, एक छान आम्ही कोर्टरूम सिक्वेन्स शूट करत होतो. समर्थवरती केस चालू आहे आणि तर तिकडे एक पॉईंट आला होता जिकडे आमचे जे DOP आहेत अथित आणि योगेशजी, त्यांचं बरंच एक असं इंटेन्स डिस्कशन चालू होतं. मी म्हटलं अरे आई बाबा प्लीज भांडू नका. आठवतंय तर कारण सेटवरती हेच आमचे आई वडील असतात ना. हां, तर म्हटलं आई बाबा प्लीज भांडू नका, असे सगळे. आणि गंमत जम्मत करत कधी हा चित्रपट इतका सुरळीत पार पडला आम्हाला कळलंच नाही. आणि ऑल थँक्स टू रवींद्र सर. खरंच हे खरं आहे. म्हणजे अतिशयोक्ती कुठेही नाही. मेन काय आहे, वरनं पाणी खाली येतं ना. टॉपला प्रोड्युसरच असतो, मग नंतर रायटर डिरेक्टर येतात, मग नंतर DOP साऊंड वगैरे येतात, मग कुठेतरी ॲक्टर्स वगैरे येतात खाली. तर तिथून सुरुवात जर झाली नाही विचारांची किंवा जनरॉसिटीची बेसिकली, तर ते खाली येतच नाही कुठे. तर निस्वार्थपणे देणं काय असतं हे या माणसाकडनं कोणीतरी शिकावं. नक्कीच हे शिकण्यासारखं आहे. आणि यांनी आम्हाला खूप म्हणजे सगळ्याच बाबतीत मोकळा हात दिलेला आहे. सगळ्याच बाबतीत, तुम्ही डायलॉग्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणा. ऑफकोर्स त्यांचे विचार त्यांनी ऑफकोर्स मांडले की माझे हे विचार आहेत, पण हेच विचार असेच घडले पाहिजेत आणि असंच झालं पाहिजे, असा कुठेही एकदम टायरनी नव्हती, कुठे हिटलरशाही नव्हती. पण छान सगळ्याच टीम बरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन ॲक्टर्स, कॅमेरा, साऊंड, एडिटिंग, पोस्ट प्रोडक्शनची रायटर्स, आपले केदार म्युझिक, पंडित सर ज्यांनी म्युझिक दिलं, असं सगळ्यांना एकत्र घेऊन छान एक जेव्हा प्रोजेक्ट घडतं ना, त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल 14 ऑगस्ट रोजी. येस. मी सरांकडे एवढं आता कौतुक ऐकलं यतीन सरांकडे तुमच्याबद्दल. आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की समर्थ हा तुम्ही सिनेमा एक निर्माता म्हणून केला, तर त्याच्यासाठी तुमची वैयक्तिक प्रेरणा काय होती? येस दीपाली, तू पहिला प्रश्न विचारताना एका अतिशय संवेदनशील मुद्द्याला स्पर्श केला, तो म्हणजे जेनझीचं आंदोलन. ते आंदोलन बरोबर आहे का चूक आहे हा माझा विचार नाही.
प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आपापलं मत मांडण्याचा, त्याच्याबद्दलही आपल्याला काही दुमत नाही. पण एक सगळ्यांनाच या आंदोलनामध्ये खंत वाटतेय की ज्या पद्धतीने या आंदोलनामध्ये पातळी खालची गाठली गेली, की ज्याच्यामध्ये नीटला जी मुलं जाणार आहेत, जी खरं तर एवढी ग्रॅज्युएशन आणि एवढी हुशार आहेत, पण मग अशी मुलं किंवा अशा मुलांमध्ये असे काही एलिमेंट्स एवढ्या खालच्या पातळीवरती का येतात? म्हणजे जे उद्याचे डॉक्टर होणार आहेत. हां, म्हणजे तुम्ही तुमचा प्रोटेस्ट निश्चित करावा आणि त्याला एक व्यवस्थित सुसंस्कृतपणा असावा, याबद्दल कोणालाच दुमत असता कामा नये. तर यावरून एक लक्षात येतं आपल्याला की सध्याच्या काळामध्ये लोक फक्त सुविद्य होत आहेत, सद्विद्य होत नाहीत. या दोन शब्दांमध्ये फार अंतर आहे, जे आमच्या समर्थांनी जाणलं. समर्थांच्या दासबोधामध्ये सुविद्य निरूपण आणि सद्विद्य निरूपण अशी दोन वेगवेगळी निरूपणे त्यांनी केली आहेत. आज आम्ही सगळे सुविद्य आहोत, डॉक्टरेट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, पण आमच्या समर्थांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर मुखी म्हणजे जेव्हा वेळ येतो त्यावेळेला मुखी बोललेले ज्ञान ते व्यर्थ जाते. आपलं सगळं ज्ञान त्यावेळेला व्यर्थ निघून जातं. म्हणजे थोडक्यात आपण काही शिक्षण पद्धतीला तर बदलू शकत नाही, पण निदान हळुवारपणे अशा विषयांना आपण स्पर्श करू शकतो की ज्याच्यामुळं मनुष्य हा सद्विद्य होऊ शकेल. हुशार तर आहेतच सगळेजण, पण त्यांना कुठंतरी या संतांच्या विचारांची जर जोड दिली तर त्यांचं एक्सप्रेशन बदलू शकेल, त्यांची स्वतःची इंटरनल थॉट प्रोसेस बदलू शकेल. आणि खरं सांगायचं झालं ना तर आज सगळ्यांचे माइंड म्हणजे प्रेशर कुकर झालेत. एव्हरीबडी इज बॉइलिंग. अशा वेळेला मनुष्य कुठेतरी आधार शोधतो आहे आणि तो आधार आम्ही समर्थ रूपाने त्या विचारांच्या रूपाने देऊ इच्छित आहे. पण तुम्हा तरुणांचा एक आणखीन प्रश्न असा आहे की जर डायरेक्ट प्रीचिंग केलं तर तुम्हाला आवडत नाही. तुम्ही प्रवचनं करू नका म्हणता. मग प्रवचनं करायची नाहीत, ग्रंथ वाचायचे नाहीत, मग संतांचे विचार द्यायचे कसे? म्हणून हा मनोरंजन मूल्यांच्या आधाराने आपण तेच संतांचे विचार तरुणांना समजेल अशा भाषेमध्ये आणले. आणि त्यातला जसा योगेशजी म्हटले त्याप्रमाणे एखादा विचार जरी एखाद्या जनरेशनला टच झाला तरी त्याच्यामध्ये निश्चित कल्याण आहे, तो नक्कीच चांगल्या मार्गावरती चालेल. या एका शुद्ध भावनेने हा चित्रपट मी निर्माण केला. योगेश सरांकडे खरं तर मला हा प्रश्न विचारायचा होता, पण सरांनी थोडंसं उत्तर देऊन टाकलं. पण तुमच्याकडून की समर्थ रामदासांवर एवढी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, पण हा मुद्दा चित्रपटातूनच सगळ्यांपर्यंत पोहोचवावा असं का वाटलं? मुळात ही कल्पना आमच्या निर्मात्यांची आहे. ही संकल्पना त्यांनी स्वतः लिहिली होती आधी, आणि मग आम्ही त्याचं काय म्हणतो आपण त्याला एक्सटेंड करत गेलो किंवा पण मुळात ही जी कथा आहे, ही जी संकल्पना आहे, ही रवींद्र सरांची आहे. मी रवींद्र सरांबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ते स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत, पण त्याचबरोबर ते स्वतः रामकथाकार आहेत. ते स्वतः दासबोधाचं निरूपण करतात आणि त्या सगळ्याचा अतिशय चांगला अभ्यास आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगांवरती रामकथा करणारे हे एकमेव आहेत. आणि त्यांच्याकडनं ही कथा आणि त्यांच्याकडनं हे काहीतरी करायचं. याच्यात आमचा पहिलं जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांचा शब्द होता, योगेश हा चित्रपट मनोरंजन करत करत आपण सांगू सगळं करू, पण माझ्यासाठी माझ्या गुरुची ही सेवा आहे. तो भाव होता, तो भाव मला ऍक्च्युअली टच झाला. आणि मग मी म्हणलं की अरे आपण हे फार क्वचित होतं ना की मी अशा लोकांना भेटलोय जे फक्त एका अर्थी इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आणि काही लोक असे आहेत जे फक्त धर्म या विषयाला एका संकल्पनेला जोडून आहेत. पण दोन्हीची एक उत्तम सांगड घालणारा हा माणूस हा माझ्यासमोर आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली. त्यांची संकल्पना मुळे, त्यामुळे तुला संकल्पनेचा प्रश्न विचारायचा असेल तर पहिले त्यांना विचारावं असं मला वाटतं. जरा फारच गोड बोललाय माझ्याबद्दल. नाही खरंच आहे. पण नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे ना की एक संकल्पना ती वस्तुस्थितीमध्ये आणणं, यामध्ये एक जमीन आसमानाचा अंतर असतं. आपण बघतो बऱ्याचदा चित्रपटाची जी सेंटर थॉट प्रोसेस आहे तो बरोबर असतो, पण चित्रपट मांडणी विस्कळीत होते. त्यामुळे बऱ्याचदा चित्रपट हे लोकांना भावू शकत नाहीत. तर ह्यामध्ये कसं असतं ना की संकल्पना आहे. मी एक 2-3 पानाची कथा पण ही जी लिहिली होती ती सगळी 2013-14 साली, म्हणजे साधारणतः 12 वर्षापूर्वी लिहिली होती. तर आणि मग या सगळ्याला सुरुवात हां, तर मग ह्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. विचार करतो तो सिरियल करावी का, कादंबरी लिहावी का, काय करावं. पण देन समहाव म्हणजे समर्थांची इच्छा होती आणि मला अमोल भगत आमचा जो क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे त्याची माझी भेट झाली आणि आमच्या वेवलेंथ खूप जुळल्या. आणि मग योगेश ऑन बोर्ड झाला आणि त्यानंतर आम्हाला 2 चांगले लेखक मिळाले ज्यांनी त्या कथेमध्ये फार छान साज चढवला. तो आमचा मानस लायल आणि आशुतोष भोसेकर या दोघांनी खूप त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम केलं, कारण की ते मनोरंजन मूल्य असल्याशिवाय लोक बघणार नाही. ते एक छान केलं. आणि मला ना, मी आजकाल चित्रपट माझा काही व्यवसाय नाही आहे, मी माझा हा पहिलाच चित्रपट आहे निर्माता म्हणून, मी हे सगळं प्रोडक्शन प्रोसेसही आत्ता जवळून बघतो. पण मला योगेशचं राहून कौतुक वाटतं की आम्ही जो पहिला शॉट चित्रित केला तो चित्रपटाचा सिक्वेन्स, त्याच्यातले छोटे छोटे बारकावे, हे सगळं एखाद्या सुंदर हारासारखं त्यांनी इतकं मस्त विणलेलं आहे. त्यामुळे चित्रपट झकास झालेला आहे. म्हणजे मी ॲज अ प्रोड्युसर 100 पैकी 100 मार्क देईन योगेश आणि पूर्ण
टीमला की कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे, मनोरंजन मूल्यात देखील कुठं कमतरता नाही आहे. आणि आमचे यतीन सरांसारखे आम्हाला सब्जेक्ट असल्यामुळं चित्रपटाची उंची, आणि तुम्ही आमचा चित्रपट बघा, मल्टी स्टारर झाला आहे. हो हो म्हणजे ह्याच्यामध्ये काय नाही आहे, आता मराठीमध्ये जेवढे काही लिडिंग ॲक्टर आहेत त्यातले जवळजवळ 50% ॲक्टर आमच्या हो. चित्रपटात तुम्हाला दिसतील. भूषण प्रधान मुख्य रोलमध्ये आहे, जो तुमच्या जेनझीचं प्रतिनिधित्व हो, करतोय. हो. पुष्कराज पुष्कराज. चिरपुटकरनी अगदी मोठ्या मनाने त्याच्या वडिलांची भूमिका स्वीकारली. शर्वरीताई तर आमची मोठ्या मनाने म्हणजे ते आता मी रहस्य सोडत नाही परत आम्ही रहस्य मांडलंय ते अगदीच. त्यामुळं पण पुष्कराजनी खूप सुंदर शर्वरीताईंनी केलं. आणि त्यावर हार्दिक जोशी आहे, हार्दिक जोशी, ईशा केसकर आहे, दिशा दिशा परदेशी आहे, Yes. प्रसाद खांडेकर प्रसाद, आहे. हो. आणखीन एक सरप्राईज एलिमेंट आहे, त्याचं नाव आम्ही घेणार नाही. राजन भिसे आहे. राजन भिसे आहेत, निखिल यतीन राऊत आहे. कार्यकर आहेत, निखिल राऊत आहे. आणि त्याच्याबरोबरच आमचा संगीत वर्ग जो आहे ना, आज तुम्ही सोशल मीडियावर कुठेही जा, आमच्या समर्थांची प्रार्थना घराघरामध्ये गुंजते. किंबहुना अनेक शाळांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही ही दररोज जर ऐकवली तर मनाचे 205 श्लोक ऐकल्याचं आम्हाला समाधान होतं आहे. म्हणजे हे अशक्य आहे एवढ्या कमी वेळामध्ये एखादी गोष्ट एवढ्या खोलवरपर्यंत रुजणं. त्यामुळं मला तर असं वाटतं ना की ही त्या, जसं छत्रपती म्हणायचे की ही श्रींची इच्छा, हो तसं हा चित्रपट होणं ही देखील समर्थांची, त्या श्रीची इच्छा होती. म्हणून प्रत्येकामधलं जे बेस्ट आहे ना ते या चित्रपटाने काढून घेतलं, प्रत्येकामधलं बेस्ट. येस, मी पुन्हा एकदा सरांकडे येईल की आता ते पुष्कराजच्या कास्टिंगचा मला जरा किस्सा ऐकायला आवडेल की काय म्हणजे ॲक्च्युली पुष्कराजच्या भूमिका या आधी जर आपण बघितल्या तर अशा थोड्याशा मित्र अशा टवळक्या, पण या जेव्हा ट्रेलर पाहिला, ज्या कॅरेक्टरला जी डेप्थ हवी आहे ना, सिरियसली ती दिसते. सो काय, कशा प्रकारे त्याला तयार केलं? किंवा मी तयारच नव्हतो. पुष्कर आणि वडिलांचा रोल मी नाहीच म्हणलं होतं. पुष्कर माझा खूप चांगला मित्र आहे. आणि माझं असं की पुष्कर आणि मी त्याला एक वेगळी भूमिका विचारली होती, कारण मी त्याला खूप जवळ ओळखतो. अत्यंत खोडकर व्यक्ती आहे. हो पण त्यामुळे तो मला वडिलांच्या रोलसाठी नकोच होता. एवढं स्थितप्रज्ञ. बरं, मला हे माहिती आहे की तो ॲक्टर म्हणून खूप चांगला ॲक्टर आहे पुष्कर. पण जेव्हा मी तर म्हणलं की नाही ही भूमिका आहे, तो म्हणलं नाही मी ही भूमिका नाही, मला वडिलांचीच भूमिका करायची. त्यांनी स्वतःने चॅलेंज त्यांनी स्वतः आणि मी म्हणलं अरे पण पुष्कराज, तो म्हणलं तुला काय पाहिजे, मी ऑडिशन देतो. मी म्हणलं तो वजन कमी करतो. नाही, 12 किलो वजन कमी केलं. खात नव्हता काही पुष्कराज, 12 किलो वजन कमी केलं. मी म्हणलं अरे पण पुष्कराज, तो म्हणलं बघ मी केलं तर वडिलांचं काम करेन, तुला असेच करेन. या फिल्मशी, या विचाराशी मला काहीतरी करायचं आहे, मी तेच करणार. आणि या मुलाची अख्खी स्क्रिप्ट पाठ होती, 120 पानाच्या पानं त्याची पाठ होती. तो मला सारखं म्हणतो तुला काय पाहिजे, मी अजून काय करायला पाहिजे, ॲक्टर म्हणून मी काय करायला पाहिजे, चला ऑडिशन देतो, रोज देतो. ऐकायलाच तर नाही. पाटकर सरांच्या घरी गेला, तिथे पण त्यांना 40-40 मिनिटं फोनवरती आम्ही बोलतो. आणि ज्या दिवशी आम्ही लुक टेस्ट केली आणि समर्थ बैठकीचा तो टिळा त्याला लावला, बास, मी म्हणलं आय वॉज रॉंग. हा पुष्कराज जो एरवी मस्ती करतो, हा सेटवरती सतत नामस्मरण करत बसायचा एकटा. बापरे. त्याने ते कॅरेक्टर स्वतःमध्ये बिंबवून घेतलं आणि त्याने परफॉर्म केलं. ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आणखीन एक रहस्य मी उद्घाटन करतो. तुमच्या चॅनलचं नाव जे आहे त्यामुळे तिथून तुम्ही ते मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगा. बोंबाबोंब होऊ शकते. एक असा आमच्या चित्रपटामध्ये एक असा लेयर आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे. आम्ही या चित्रपटासाठी मराठीमधल्या एका फार मोठ्या अभिनेत्याला सायनिंग केलं होतं. आमच्या डेट्स ठरल्या होत्या, त्याला सायनिंग अमाऊंट पास झाली होती, सगळं झालं होतं. आणि त्याच्यानंतर पुष्कराज आला आणि इट वॉज सच अ टफ डिसिजन फॉर ऑल 3 ऑफ अस की काय करायचं आता. आपण सायनिंग अमाऊंट देऊन बसलेलो आहोत, सगळं झालेलं आहे. आणि पुष्कराज त्या दिवशी मला म्हणाला जोपर्यंत तुम्ही मला कन्फर्म करत नाही मी निघणार नाही इथून. यांच्या घरी जाऊन बसलो. हो, रात्री 11 वाजता चाललं होतं डिस्कशन. मी म्हटलं अरे आता करायचं काय म्हटलं, कारण की मला त्याच्यामध्ये एकच गोष्ट स्पार्क जाणवत होता की ते जे कॅरेक्टर आहे ना त्याने इंटरनलाइज केलं होतं खूप. म्हणजे जी एक भूमिकेची एक तहान असते ना ती त्याच्यामध्ये इतकी विलक्षण लागली होती. आणि अशा वेळेला मग काय करायचं. मग आम्ही मोठ्या मनाने त्या ॲक्टरना मेसेज केला की सर काय करता येईल. यू विल नॉट बिलीव्ह, दुसऱ्या मिनिटाला त्यांनी मला सायनिंग अमाऊंट परत पाठवली. त्या व्यक्तीचं नाव सांगू? नाही, नको. पण खूप त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये त्यामुळं आदर इतका वाढला की अरे म्हणजे अशा सिनेसृष्टीमध्ये आज अशीही प्रामाणिक मंडळी आहेत की फॉर नो रिझन, फॉर नो फॉल्ट ऑफ देम दे डिसाइड टू स्टेप बॅक. आणि हो, म्हणजे आपल्याला जे आजच्या सिनेसृष्टीबद्दल लोकांच्या मनामध्ये अरे हे असंच असतं, इथं फसवलंच जातं, असं नाही आहे. इथं तेवढीच चांगली लोकं आहेत. आणि माझ्या तर टीममध्ये मला एकाहून एक दर्जेदार आणि म्हणजे ज्यांना ना व्हॅल्यू बेस्ड प्रोफेशनल म्हणतात ना तसे मिळाले.
म्हणजे हा माणूस मला नाही वाटत गेले महिनाभर झाले हा पूर्ण वेळ झोपलाय. एक दिवस पण. आजही आता मला म्हणाला 5:30ला 3:30ला. अरे म्हटलं तुम्ही लोक निशाचे राहत की काय, तब्येती खराब करून घ्याला अशाने. पण म्हणजे मला कळत नाही की हे प्रोफेशनमध्ये असंच असतं का, हे काही म्हणजे काही आउट ऑफ पॅशन म्हणा का, ही कमिटमेंट लेवल मी पॅशन क्लिअर ही अमेझिंग पॅशन आहे. म्हणजे ही म्हणजे याच्याकडे माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे योगेशच्या आणि अमोलच्या डेडिकेशनसाठी, आतिथच्या डेडिकेशनसाठी म्हणजे कमाल. आणि आमच्या प्रत्येक व्यक्तिरेखेने देखील पूर्ण समाधान होस तर तुम्ही सॅटिस्फाईड आहात का, नाही तर परत करतो. डबिंगच्या वेळेला देखील व्हेरिएशन्स यतीनजींनी एका वेगळ्या ॲक्सेंटमध्ये ते कॅरेक्टर पहिले आम्हाला म्हणून दाखवलं, पण आम्ही म्हटलं की सर हे चांगलंच आहे, पण तुमचा जो रेग्युलर ॲक्सेंट आहे तो आम्हाला पुन्हा येऊन त्यांनी ते सगळं डब केलं. म्हणजे एवढा सपोर्ट, एवढं कॉपरेशन कलाकारांकडून मिळणं, हे सगळं मला त्या दृष्टीने मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो या सगळ्या बाबतीत. येस, मी यतीन सरांकडे येईल की समर्थ हा सिनेमा करताना खरं तर आपण काम करतो यापेक्षा खूप काही घेत असतो. तो असा कोणता प्रसंग आला सिनेमा शूट करताना, किंवा समर्थांचा असा एखादा विचार ज्यामुळे असं वाटलं की आयुष्य बदललं यार, आपण या गोष्टीकडे आधी या अँगलनी कधी बघितलंच नाही? मी माझ्या खऱ्या आयुष्यात चांगला आहे, बरा आहे. नाही, म्हणजे स्क्रीनवर जरी मी विलन पोर्ट्रे करत असलो तरी मी एक चांगला माणूस आहे. मी भांडत नाही कोणाशी, मी सगळ्यांना कोऑपरेट करतो. आणि ती जी शिकवण आहे ती मला लहानपणापासून माझ्या आईवडिलांनीच दिली आणि समर्थांच्या विचारांवरनच दिलेली आहे, हे मी सांगू इच्छितो तुमच्या सगळ्यांच्या समोर. आणि जेव्हा एक विलन करायचा असतो तेव्हा आपल्या कॅरेक्टरच्या वेगळं असं जाऊन काहीतरी करावं लागतं. आणि कधी कधी खूप त्रास होतो त्याचा, की अरे हे वागतोय हा, मी तर असं वागणार नाही, पण नाही हे कॅरेक्टर आहे, आता हे करावं लागणार, हे करावं लागणार, हे करावं. आणि मग मनाची एकाग्रता करता 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 हळूहळू ते कॅरेक्टर बाहेर येतं. त्याच्यात ह्यांचा खूप मोठा हात असतो. डिरेक्टरचं ते कामच आहे ऑब्व्हियसली, की ते काढून घेतात ऍक्टरकडनं. आणि तर ते मन एकाग्र कसं करावं हे समर्थांकडूनच शिकलोय. ऑल सिलेंडर हा चित्रपट व्हावा ही समर्थांचीच कृपा होती. हो. योगेश सरांकडे आजकाल ना बरेचसे लोक असं म्हणतायत की डिरेक्टर असो किंवा प्रोड्युसर असो, सिनेमा चालावा म्हणून देवावर सिनेमे करतायत किंवा प्रेक्षकांनी ते बघावेत. सो यावर तुम्ही काय बोलाल? मला असं वाटतं ना की प्रत्येक फिल्मचा एक जॉनर असतो. हो. आणि आपल्याकडे प्रत्येक सिनेमाला त्याचा ऑडियन्स आहे. हो, नक्कीच. म्हणजे मारामारी आणि खून खराबवाल्या सिनेमांना दोष नाही आहे. मी पण केलेच आहेत की कॉमेडी सिनेमे केलेच आहेत की आधी असोसिएट म्हणून पण आपल्यातलं काहीतरी सांगणं आणि आपल्यातली गोष्ट प्रेझेंट करता येणं आणि त्याचा आनंद मिळणं. आणि आपण कोणाबद्दल बोलतोय? आपण आपल्या आदर्शांबद्दलच बोलतोय ना. हो. म्हणजे मुळात ही गरज काय आहे ना, देवांवरचे सिनेमे असं म्हणण्यापेक्षा ना मला वाटतं की विचारांचा सिनेमा पाहिजे. आणि हा सिनेमा विचारांचा सिनेमा आहे. कारण देव म्हणलं की आपण सगळेच ना एका वेगळ्या दृष्टीने त्याकडे बघतो. समर्थ हे तुमच्यापासून लांब नाही आहेत, पहिल्यांदा हे समजून घ्या. त्यांचे विचार हे तुमच्या जवळच आहेत. तुमच्या आत्ता तुम्ही वागताय त्यामध्ये ते तुम्हाला रिफ्लेक्ट होऊ शकतात. मनाचे श्लोक जर समजून घेतले तर कदाचित त्यातले 4 अर्थ तुम्हाला कळेल की हो रे, आत्ता जरा ही गरज आहे आपल्याला. आमचा भूषण खूप छान सांगतो की हल्ली आपण थेरपिस्टकडे जाणं म्हणतो, ते खूप आहे आपल्यामध्ये, रॉंग नाही आहे. पण मनाचे श्लोक वाचून बघा. समर्थाने मनाशी बोलायला शिकवलंय, तुम्हाला उत्तर मिळेल. सो हा विचार मांडतोय तर ह्याच्यात वावगं काय? म्हणजे मला असं वाटतं की उलट आपण मी प्राऊडली सांगतो की मी असा सिनेमा केला आहे ज्यामध्ये मी काहीतरी सांगू इच्छितो. मी असा सिनेमा केला आहे ज्या सिनेमाला काहीतरी म्हणणं आहे. मी असा सिनेमा केला आहे ज्या सिनेमाच्या कथेमधनं कोणाला तरी काहीतरी सापडू शकतं. आणि मला योगेशच्याच पॉईंटला जोडून एक विचारावं असं वाटतं की एक पिक्चर बघणारा, एक जर आपण स्पेक्टेटर किंवा एक प्रेक्षकाचा जर विचार केला, तो आज त्याच्या खिशातले पैसे, वेळ त्याच्यामध्ये खर्च करतो. माझं तर स्पष्ट असं मत आहे की मला काहीतरी टेक अवे पाहिजे. प्रत्येक वेळेलाच फक्त 2 तास एंटरटेनमेंटसाठी मी तिथं जाऊन बसणं, हा आशय घेऊन चित्रपट मर्यादित करतो आपण. कारण ती चित्रपट हा एक असं मोठं साधन आहे जे मनुष्याच्या मनावरती खोलवर परिणाम करू शकतं. पण अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे जिथं तो आशय तुमच्या हृदयामध्ये खोलवर जाऊन बसेल आणि त्यामुळं तुमच्याकडं खूप सारं एक सुंदर मूल्य तुमच्याबरोबर चित्रपटगृहाबरोबर बाहेर येणार आहे. आणि मला वाटतं ह्यापेक्षा अजूनही काय चित्रपटांनी द्यावं एखाद्या. मग तो देवावरचा आहे एवढ्या अशा ब्रॅकेटमध्ये टाकण्यापेक्षा. आणि दुसरं महत्त्वाचं, टू ॲड टू हिज पॉईंट,
आमच्या चित्रपटामध्ये समर्थ रामदास स्वामी दिसत नाहीत, त्यांचे विचार विचार दिसतात. आमच्या चित्रपटामध्ये कुठलाही चमत्कार दिसत नाही. आमच्या चित्रपटामध्ये फक्त मनाला जो चाललेला सध्याचा क्लेश आहे, जो तरुणांना विशेषतः जाणवतो, डिप्रेशन, एक प्रकारे असलेलं नैराश्य, एक प्रकारे होत असलेली घुसमट, या सगळ्यामध्ये खरं उत्तर काय आहे हे आम्ही या चित्रपटातून दिलंय. मग यामध्ये असे दररोज डोस आले तरी काही हरकत आहे का? खरं आहे. आणि काय मला एक वाटतं, मीडिया और फिल्म्स हॅव चेंज आवर जनरेशन. येस आपला फॅशन सेन्स बदलला, येस आपलं वागणं बदललं, हो. आपली स्टायलिंग बदललं, आपलं हॉटेलिंग बदललं, आपला माइंडसेट बदलला. तर हा सिनेमा माइंडसेटला आणखी स्ट्रॉंग करणारा सिनेमा. खरं. सो इट इज व्हेरी मी खूप रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सांगतो आणि खूप प्राऊडली सांगतो की हा सिनेमा विचारांचा सिनेमा आहे आणि यातनं मी किती सांगतो याचा जास्त अभिमान आहे. यस नक्कीच. तुमच्या सिनेमाला दैनिक बोंबाबोमच्या टीमकडून खूप 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 शुभेच्छा. सिनेमा हाऊसफुल हो आणि समर्थांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण भारतात पोचो हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. जय जय रघुवीर जय समर्थ. जय रघुवीर समर्थ.